आम्ही चाललोय समुद्राकडे चालत. पूर्ण समुद्राच्या पाण्यामध्ये आलेलो आहे. किती अचाट पाणी आहे. नुसतं समुद्र एवढ्या मोठ्या मनाचं उगं म्हणतं का माणूस. बघा ही लई दिवसात ना आलो मी. नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला. गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणताल आज कुठं आहे, तर मी आणि मनोज भाऊ आलो आहे मुंबईला बहिणीकडं. आत्ता सकाळी आलो आहे, आंघोळ झाली, चहा पाणी झालं, नाश्ता झाला आणि आता आम्ही चाललो आहे समुद्र बघायचं तिकडं केळव्याला. तर तिथनं यायचं, जेवणं करायची, आपलं आपलं जे काम आहे मार्गा कामासाठी आले ते काम करायचं. म्हणजे आजच्या उद्याचे दिवस आहे, उद्या संध्याकाळी बसणार आहे गावाकडं. तर आज आहे एकादशी. आज काही नॉनव्हेज नाही केलं असतं मनोज भाऊ, पण नॉनव्हेज नको म्हणलं एकादशी असल्यामुळं. त्यांना जेवण बनवायला चालू आहे आणि माझा काय उपासाचा एकादशी. तर रात्रभर प्रवास करून दाजी म्हणली येऊ जाऊन आपण केळव्याला. आम्ही चालले आता, जाणार आहे गाडीवर. बघूया तिथे गेल्यावर समुद्र तिथं शितला देवी. आम्ही म्हणजे दोघं, दाजी, मी आणि मनोज भाऊ तिघंच जाणार आहे गाडीवर. बघून या तिथं जाऊन. तो कोणाला भोकायला लागले तिथे सारखी लगेच भोगते तिला. कुत्री ती सेरो आणि मॅक्स नवीन आम्हाला पण आले भोकलेले. तर हे आमच्या ताईचं घर आहे. इकडे किचन चालू आहे. मी बाहेर इकडे गॅलरीत आलेलो आहे आणि स्वयंपाक करायला चालू आहे. स्वयंपाक करायला चालू आहे. मंदिर आहे इथं, मंदिर आहे. आणि इथं ही माई छत्रपती महाराजाची, शिवाजी महाराजाची मूर्ती का संभाजी महाराजाची मूर्ती आहे ही. आणि संभाजी महाराजाची मूर्ती आता कसली ही चालय का बलिदानवास चालू आहे. तर देवा महाराजांच्या मूर्तीपाशी देवा वगैरे लावून लय पाळतात मोठं ते. महाराजाच्या हे बलिदान मास चालू असल्यामुळं त्यांनी चहा वर्ज केला आहे, मांस वर्ज केलेला आहे. 40 दिवस चहा प्यायचा नाही, मांस खायचं नाही. आमचं त्या गावाकडचं एक पोरगं मोबाईल घेत नाही हातात. तर असं त्यांनी पाळलेलं आहे. त्यांची लय शिवाजी महाराजावर लयच म्हणजे अफार श्रद्धा आहे. तर चालू आहे इथं स्वयंपाक, वरण भात झालेला आहे, पुऱ्या चालू आहेत, नाश्त्याला हे झालेलं आहे. इडली सांबार आणलं होतं, मेंदूवडा आणलं होतं. इथं स्वयंपाक करायला चालू आहे. इकडं पण आळूच्या वड्या हे करून ठेवलेलं आहे. त्यात आम्ही इथं जाऊन आता शीतला देवीची तिकडं. तर बघूया अजून गेल्यावर तिकडं मंदिरात तिकडं समुद्र दाखवू. छोटासा व्हिडिओ काढलेला आज आई म्हणली मी पण एखादच धरते, मग देते म्हणली शाब होती. आजच्या उद्याचे दिवस आईचे सांगितले ॲडजस्ट करायला. आई बाथरूमला ही जाते, सगळं करते, फक्त तिला गॅस पेटवा येत नाही. मग चहा देते शेजारची ताई, शाबू पण देतो म्हणली. मग माही एखादच आहे म्हणल्यावर म्हणली करते मी आज. महिन्याची एखादी शनिवारी असल्यामुळं म्हणलं करू द्या. काल तर मला म्हणली मी उद्या धरते महाशिवरात्री. त्या म्हणलं झाली की महाशिवरात्र आता, तिच्या ध्यानात राहत नाही. ते दिवशी त्या आफ्रिकेच्या काकी आलत्या भेटायला. आफ्रिकेहून नगरला आलत्या आणि तिकडे चालल्या होत्या. त्यांची मुलगी ती आणि ड्रायव्हर होता, 3 जण आलते ते काका. मग मला पैसे दिलं, आईला साडी आणली, मला कपडे आणली होती, खायला आणलं होतं. भेटायसाठी आलते एवढ्या लांबनं. घर पण छान बांधले म्हणल्या. स्वामी समर्थाला जायचे म्हणल्या, 5,000 रुपये भरून या म्हणलं. भाऊ भरायचे भाऊच्याच मारणार. तर कामामुळे मला जाणंच होई नाही. आता चैत्र महिन्यात जाईल त्यावेळेस तिथे येईन पैसे भरून स्वामी समर्थांना. म्हणजे आपलं पुण्य तिथनं घातले तरी आपली. दादाला फोन पुण्याला होता त्याला म्हणलं ते इकडं आहे झाला, तर म्हणलं
हा जातो की जात ती कोण ते दादाची मालकीन देते दगड भाऊची ते पाटला शेती देते ते त्याला बोललं घरी जात जा तिला डबा देते ते मी ती दिवशी होतो त्याच्यामध्ये दादाची पोरगी आलती भाजी आणि चपाती घेऊन मी म्हणलं हाय क्या घरी मी तिला म्हणलं काय माहिती ती चहा करून आणून देते ती तिला म्हणलं घर ना आणण्यापेक्षा इथंच हाय सामान असतं त्या करून देत जा म्हणलं फुलपात्रावर सकाळी चहा बटर खाल्लं म्हणजे तिला चहा बटर चुरमुरा दिलं म्हणजे मग नाही खात शेव चुरमुरा ती तिच्यापाशी पिशवीत दिलं का नाही खाते मग आता सकाळी चप्पू ठुल्या ते द्राक्ष संपलं की ते तर खाल्लंच नाही देऊन टाकलं नाही ते कोण पण खाऊ वाटत नाही मला बी टायमिंग नाही मग आता सकाळी येताना चक्कू ठेवलं रात्री येताना चक्कू ठेवलं द्राक्ष ठेवली 2-4 केळी होती ती म्हणलं एखादं धरायची तर खा दुसरं काही चावत नाही शेंगदाणा तर काकीने चिवडा हे आणलेला पण चावत नाही की ते चला मग मित्रांनो जाऊन या तिकडे बघूया हे बघा समुद्राकडच्या परिसर असं दाट गर्द अशी झाडे आहे आम्ही 2 व्हीलरवर चाललोय आणि शीतला देवीचं मंदिराकडे चाललंय आता इथून समुद्राकडे जायचंय आता तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर ही अशी नारळाची दाटगीर झाडी आहेत मंदिराकडे आले आता इथं लहान मुलांचं खेळायचं गार्डन आहे इथून पुढे सगळा समुद्रच आहे आता इकडं इथं लावून जायचं का हां इकडे चालत जावं लागतं हे लहान मुलांचं गार्डन आहे इकडं बाईक पार्किंग आहे आणि आम्ही शीतलादेवी मंदिराकडे आता चाललोय शीतलादेवी मंदिर केळवे मंदिरात सक्त मनाई असेल मोबाईलला काय माहिती मंदिरात काम चालू आहे इकडं पुढं मारा बोलत आहे आईसाहेबाचं दर्शन घ्या शीतलादेवी आता प्रसाद आहे लहानचा प्रसाद आहे ह्याचा प्रसाद आहे गणपती बाप्पा आहेत इकडे महादेवाची मूर्ती आहे पार्वती माता हो मासे दिसते की वरणच कसं वाटते मासे पण मोठे मोठे त्या मावट्या देवी ह्याच्यासारखी दिसते रेणुका मातेसारखी माहूरकडचे रेणुका माते वरच कसं जायचं काय कासव पण आहेत इथं मासं पण आहेत हे बघा हे कासव किती कासव आहे ती हो छोटी छोटी बी कासव आहे ती मोठी बी आहे ती मासं कासव एकत्र राहते ती का हां चावते ती का नाही हां चावते विष्णूचं वाहन ना जातील मोबाईल जातील ओढून घेऊन भीतच नाही हे काय होतं माहिती आहे का लोकांना जी सापडतात ना जे पाळलेली असतात मग कंटाळून मग इथे आणून सोडतील पान आहे इकडं कसली पान आहे ती इकडं हनुमान मंदिर आहे
जय श्रीराम. कडनं झाडी बिडी आहेत. इकडं फुल आहे ते. मोठं मंदिर आहे. ऑनलाईन या म्हणा त्यांना समुद्र बघायला. पोरं शाळेत गेले आज कोण आहे? मी आज शुक्रवारच बघतोय, हे शनिवारच रविवारच बघतोय आज. आता आम्ही समुद्र चौपाटीला चाललेलो आहे आणि इकडे खेळण्याचे वगैरे दुकान आहेत. नारळ पाणी आहे. इकडं असं चाललेलं आहे. बोला 10 रुपया वडा पाव. बोला 10 रुपया अच्छा वडा. बोला. आम्ही चाललेलो आहे समुद्राकडे आता आणि समुद्राच्या कडेचे दुकान आहेत आणि पूर्ण ओहोटी झालेली आहे. भरती असते म्हणजे पाणी खूप लांब असतं, इथपर्यंत पाणी असतं. पण आता सध्या ओहोटी असल्यामुळं, पौर्णिमेचा दिवस असल्यामुळं, पौर्णिमा जवळ आल्यामुळं ओहोटी आहे आणि भरती झाल्यावर पाणी इथपर्यंत येतं. हे बघा मनोज भाऊ तिकडे थांबले ते पुढं आणि सगळं अरबी समुद्र आहे, मुंबईचा अरबी समुद्र. हे आमुष्या जवळ आली का इथपर्यंत पाणी असतं. नाही हे आता पौर्णिमात राहील. आता ओहोटे भरती असल्यावर इथं पाणी येतं. लय पाणी असतं. आणि ते लिकूर उघडी होती बघा, ती माणसं त्यांच्या चौका कमरला पाणी आले तरी हेल्मेट. नाही ते लाटा ही करते, ती खेळते ती. अरबी समुद्र मुंबईचा. हे घेऊया. हाय फ्रेंड मंडळी, बघा ये बेदाजी आणि मी आलो मुंबईला फिरायला. आणि हे काय इकडं पूजा पण बघते बघा मोबाईल मधनं. हाय कर पूजा. हाय. बघितला का समुद्र मुंबईचा? पुढच्या परीक्षेनं जोडीने या आणू तुम्हाला. हा पुढच्या परीक्षेनं जोडीनं आणू. काढा नाव हॅलो मेसेजचं तुमच्या. नीचू देख नीचू. मी बी दाखवू काय फॅमिलीला काय काढता येते. बहिणीच काढताय ना नेमकं. कोणाचं काढू. दाजी नाही आता पुढच्या परीक्षेनं आणू की तुम्हाला. हो का काढला बहिणीचंच नाव काढला. बघा कस वाटले. MP मध्य प्रदेश. हा MP मध्य प्रदेश. आमच्या दाजीनं काढले नाव बहिणीचं. आणि कसं वाटलं. एकदम सुंदर. अक्षर लय भारी इंग्रजीच तुमचं. आणि मग शाळेत जातो तुम्ही. तुमचं ग्रॅज्युएट झाली की. छान आहे का. हॅलो येतात ते चपले सोडायचे. सोडा तिथे पुन्हा भरते ना छापल्या अजून. बरोबर. तरी बघा असं आहे. तुला सोडून हो का काय म्हणते तेव्हा ते आपण दर्शनला आणलं तसलं इमाईन तो का ती हेलिकॉप्टर.
ड्रोन कॅमेरा आहे त्यो ते आम्हाला ते सुपरवायझर होते ते रिटायर झाल्यापासून आता वडापाव विकते हे बघा काही झालं असलं भाई का मग ह्याची आहे ती मुंग्या का खेकडं काय फिरले लई दिवसात नाही आलेलो आहे मी समुद्र बघाय कारण आमच्या बहिणीचा मुलगा भाचा होता एक बारका होता ना अशा लाटा बघून पहिल्यांदा आम्ही आमचं तेव्हा महागारीच भिवूनच घाबरून पळून गेला महागारी आता महागारी असतं इथपर्यंत पाणी येतंय बघा बघा वाढलं का नाही वाढलं पाणी आता नारळ पाणी प्यायला लागलं तिचं नारळ आहे तर कोकणात नारळ फुकाट पण इकडे कोकणात मरणाचं नारळ महाग आहे आपल्याकडे कळलं नव्हतं पाण्याचं नारळ 40-50 रुपये मिळतात भरपूर पाणी घे नारळाचं या नारळ पाणी प्यायला आपली झाड आहेत कसं लागतंय पाण्यात भरपूर पाणी का नारळात लय पाणी निसर्गाची करणी आणि नारळात पाणी मला खोबरं खायचं कुठे ह्याच्यात खोबरं आहे का ह्याच्यात नाही तर माझ्या ह्याच्यात खायला लय भारी मला तर लय आवडतं तसलं खोबरं आता झालं दर्शन हे देवीचं समुद्र बघितला तर निघायला लागलो घराकडे आता जेवण करायचं आणि जायचं आपापल्या उद्योगाला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मुंबईतनं कोणी कोणी बघितला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद